नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर याच्या पेपर 1मधील आज आपण जी NCSMची ऑफिशियल सिलेबस कॉपी असते किंवा ब्लूप्रिंट असते तर ती कशी वाचायची किंवा कशी समजून घ्यायची आणि त्यानुसार कसा अभ्यास करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण सर्वात सुरुवातीला जेव्हा तुम्ही अभ्यास चालू करता तेव्हा तुम्हाला NCSMची सिलेबस कॉपी जी आहे ब्लूप्रिंट आहे ती समजणं अवश्य गरजेचं असतं. कारण NCSM किंवा MHSचा जो युनिव्हर्सिटीचा एक्झामिनेशनचा पेपर असतो तर तुम्हाला खूप हा NCSM सिलेबस बेस्ड असतो आणि बऱ्यापैकी म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मागचे पेपर जर पाहिले असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले असतील तर सर्व प्रश्न हे जे NCSMच्या सिलेबसची ब्लूप्रिंट दिलेली आहे त्यानुसारच सर्व प्रश्न फ्रेम केलेले असतात आणि त्यांना तसे रूल्स पण असतात की सिलेबस कॉपीनुसार क्वेश्चन्स फ्रेम करा. तर त्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला सिलेबस कॉपी नीट समजून घेणं. कारण ही जर तुम्ही समजली तर तुम्हाला म्हणजे एक आयडिया येऊन जाते की पेपरमध्ये हे प्रश्न ह्या SAQला येणार आहेत, LAQला येणार आहेत, अशी तुम्हाला एक क्लिअर आयडिया होऊन जाते आणि ते तुम्हाला अभ्यास करत असताना हेल्प होते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशारीर पेपर 1ची NCSMची सिलेबस कॉपी बघणार आहे, ती समजून घेणार आहे आणि येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 देखील बघणार आहे. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लास्टला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या. तसंच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा चॅनल तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर चॅनल तुम्ही एकदा ओव्हरव्ह्यू केला नसेल तर एकदा जाऊन पहा, त्याच्यावर सगळे हँड रिटन नोट्सचे व्हिडिओ अपलोड आहेत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर जेव्हा तुम्ही NCSMची कोणतीही सिलेबस कॉपी उघडता तेव्हा तुम्हाला पहिलं पेज असं दिसतं, तिथे विषयाचं नाव लिहिलेलं असतं, जसं की क्रियाशारीर, सब्जेक्टचा कोड लिहिलेला असतो, त्यानंतर सिलेबस कॉपी चालू होते. नेक्स्ट जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला इथे दिसतं फर्स्ट प्रोफेशनल आयुर्वेदाचार्य म्हणजे BMS, त्यामध्ये त्यांचं सब्जेक्टचं नाव असतं. आता हे जे सुरुवातीचं आहे ते जास्त फारसं आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, किती आवर्स आहे, नॉन लेक्चर आहे ते आपल्याला गरजेचं नाही आहे. त्यानंतरचं जे दिलेलं आहे तुम्हाला क्रियाशारीरला 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 पेपर 2. प्रत्येक पेपर 100 मार्काचा थेअरी पेपर असणार आहे. असे मिळून थेअरीचे 200 मार्क आणि प्रॅक्टिकल कंपोनंटचे 200 मार्क, असे एकूण तुम्हाला क्रियाशारीर हा BMS फर्स्ट इयरला 400 मार्कांचा विषय असणार आहे. तर ही झाली एक बेसिक माहिती. त्यानंतर आणखीन जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला एक इंडेक्स नावाचं पेज दिसेल. तर इंडेक्स का महत्त्वाचं आहे सिलेबस कॉपीसाठी, कारण काही सिलेबस कॉपी ह्या खूप म्हणजे 200-300 पेजेसच्या असतात. तर तुम्हाला कधी स्पेसिफिक पॉईंट बघायचा असतो तर ते तुम्हाला इथे शोधण्यासाठी उपयोगी पडतं. इंडेक्स NCSMच्या सिलेबस कॉपीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही पॉईंट आहेत ते सर्व या इंडेक्समध्ये दिलेले आहेत. जे काही टेबल आहेत वगैरे ते सर्व दिलेले आहे, तर तुम्ही ते इंडेक्सनुसार शोधू शकता. त्यानंतर आता ॲक्च्युअल जे सिलेबस कॉपी आहे ती जिथून महत्त्व चालू होतं ते म्हणजे कंटेंट्स ऑफ कोर्स, म्हणजे कोणत्या पेपरमध्ये काय कंटेंट्स आहेत आणि त्याला टॉपिक वाईज किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर इथून पुढची जी माहिती आहे ती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, ती व्यवस्थित ऐकावं पहा. तर पेपर 1मध्ये आज आपण फक्त पेपर 1 बघणार आहे, त्यामुळे आपण आता पेपर 1पासून चालू करूया. तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे जे 3 पॉईंट आहेत, शारीर, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा आणि त्रिदोषा, ह्याला मिळून हे 3 टॉपिक्स मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 8 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आता 8 मार्क 3 टॉपिकमध्ये डिवाईड केले आहेत, म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून त्याला अभ्यास करायचा हे तुम्हाला समजलंच असेल. शक्यतो तुम्ही त्याला MCQ आणि SAQच्या दृष्टीने अभ्यास करा. 3 टॉपिक्स पटकनमध्ये व्यवस्थित कवर करून घ्या, त्याच्यात जास्त डीपमध्ये जात बसू नका. त्यानंतर नेक्स्ट जे आपले दोष आहेत, वात, पित्त, कफ दोष, त्याच्यानंतर दोष वृद्धिक्षयाची लक्षणं आणि क्रियाकाल, हे 5-6 टॉपिक मिळून तुम्हाला 26 मार्कांचं युनिव्हर्सिटीसाठी वेटेज दिलेलं आहे. म्हणजे आता वात, पित्त, कफ तर एका अंडरच येतं की तुम्हाला दोष सर्व व्यवस्थित करायचे. त्यानंतर त्या दोषांचे वृद्धी आणि क्षय लक्षणं आणि षटक्रियाकालची जी अवस्था आहे, 6 अवस्था असतात त्या डिटेलमध्ये तुम्हाला बघायचे आहेत. हे सर्व तुम्हाला 26 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. तर आता हे 26 मार्क म्हणजे खूप जास्त वेटेज आहे पेपरच्या दृष्टीने, कारण तुम्हाला फक्त 3 दोष नीट करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक दोष हा डिटेलमध्ये LAQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. अशा दृष्टिकोनातून ते 26 मार्क तुम्हाला बघायचे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही दोष स्टडी कराल किंवा नोट्स काढाल तेव्हा डिटेलमध्ये LAQच्या दृष्टीने त्याच्या नोट्स काढा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहेत प्रकृती, आहार, अग्नी आणि आहारपाक, हे 4 टॉपिक्स मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 26 मार्कचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे परत त्यामध्ये प्रकृतीमध्ये जे सब पॉईंट्स आहेत, त्यानंतर आहार, अग्नी, आहारपाक, हे सर्व जे टॉपिक्स आहेत ते 26 मार्कांसाठी तुम्हाला पेपरला विचारतील. इथे पण सुद्धा सेमच आहे. आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे की कोणत्या टॉपिकवर SAQ सेपरेट विचारतात, कोणत्यावर LAQ विचारतात. कारण असं नाही आहे की सर्वच टॉपिकवर SAQ LAQ असतील, त्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. तर ते आपण शेवटी बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओ जसं तुम्ही शेवटपर्यंत जाल तसं तुम्हाला एक पेपरबद्दल आयडिया येईल की यार हेच प्रश्न पेपरमध्ये येणार आहेत असं तुम्हाला नक्कीच एक जाणवेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा व ऐका. त्यानंतर इथेपर्यंत जो आपण पाहिला तो पार्ट A होता. मी पार्ट A म्हणत आहे. पेपर 1 आणि पेपर 2 वेगळं, आणि पेपर 1मध्ये 2 पार्ट त्यांनी फक्त केलेले आहेत समजण्यासाठी. तर त्यामध्ये आपण पार्ट B बघतोय, ते 40 मार्काला सांगितले. त्यामध्ये
फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस, त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम, हे 3 सिस्टीम मिळून तुम्हाला 23 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. आता हे झालं मेन टॉपिक्स. ह्याच्या खाली जे सब टॉपिक्स दिलेले आहेत ह्याच्यानंतरच्या चार्टमध्ये तुम्हाला नीट समजून येईल. मस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो, त्यानुसार तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. जे मस्ट टू नोचे टॉपिक आहे ते सर्व कव्हर करायचे. त्यातला कोणताही टॉपिक तुम्हाला स्किप नाही करायचं आहे, कारण त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तसंच डिझायर टू नोचे जे टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही थोडंफार वाचलं किंवा नोट्स काढल्या तर वेल अँड गुड. आणि नाईस टू नोवर फक्त तुम्हाला MCQ विचारतात, तर त्या टॉपिक्सला त्या दृष्टीने बघा, कारण त्याच्यावर जर तुम्ही जास्त वेळ घालत बसले तर तुमचे मस्ट टू नोचे टॉपिक्स कव्हर होणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिओलॉजी ऑफ नर्वस सिस्टीम आणि फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स, हे दोन्ही मिळून तुम्हाला 17 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे तुम्ही नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन ग्लँड जर व्यवस्थित स्टडी केले, सर्व टॉपिक्स कव्हर केले, तर तिथे तुम्हाला त्या एक्झाममध्ये 17 मार्कांचा फायदा होणार आहे. तर व्यवस्थित त्याचे जे सब पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित स्टडी करा. तर आत्तापर्यंत जे आपण पाहिलं ते होतं टॉपिक्स आणि त्याचं मार्क वाईज म्हणजे टॉपिक वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन होतं, की तुम्हाला कोणत्या टॉपिक मिळून किती मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी आहे आणि कोणत्या टॉपिकला जास्त स्टडी करायचं, कोणत्याला व्यवस्थित कमी करायचा. तर अशा प्रकारे आपण ते पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पेपरची लेआउट, म्हणजे तुम्हाला पेपर 1, पेपर 2 असतात. पेपर 1 हा 100 मार्कांचा थेअरी पेपर असतो. 3 तासाचा वेळ दिला जातो. सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं कंपल्सरी असतं. त्यामध्ये तुम्हाला 20 MCQ असतात, त्यानंतर 8 SAQ असतात 40 मार्काला आणि 4 LAQ 40 मार्काला. असं मिळून तुमचा 100 मार्कांचा पेपरचा लेआउट असतो. तर जेव्हा सिलेबस कॉपी तुम्ही आणखीन खाली स्क्रोल कराल, तुम्हाला 6F नावाचा टेबल दिसेल. त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ द थेअरी एक्झाम दिलेला आहे, तुम्हाला इथे समोर दिसत असेल. त्यामध्ये सुद्धा जे आपण आत्तापर्यंत पाहिलं त्यापेक्षा जरा थोडासा पॉईंट एक वेगळा आहे, तो म्हणजे कोणत्या टॉपिकवर MCQ, SAQ, LAQ येणार आहेत ते इथे दिलेलं आहे येस नो स्वरूपामध्ये. तर बघा, जे आपण पाहिलं होतं की शारीर, बेसिक प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेद आणि त्रिदोष, ह्याला 8 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यावर तुम्हाला फक्त MCQ आणि SAQ अशा टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात. त्या व्यतिरिक्त LAQ येणार नाहीत. त्यानंतर वातदोष, पित्तदोष, कफदोष, दोषवृद्धी, क्षय आणि क्रियाकाल, ह्याच्यावर तुम्हाला म्हणजे जे वातदोष, पित्तदोष, कफदोष आहे त्याच्यावर तुम्हाला 3 प्रकारचे क्वेश्चन आहेत, MCQ, SAQ, LAQ. म्हणजे बघा, इथं तर फिक्स झालं की तुम्हाला कोणता तरी एक दोष LAQला येणारच आहे. तर अशा दृष्टीने अभ्यास करा. त्यानंतर दोषवृद्धी, क्षय लक्षणं आणि क्रियाकाल, ह्याच्यावर तुम्हाला LAQ नाही, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला SAQ येणार आहे. म्हणजे एक दोष LAQला आला, तिथे 10 मार्क गेले, 26 पैकी 10 गेले, 16 राहिले. 16 पैकी 2 SAQ येणार, 10 गेले आणि बाकीचे MCQला येणार. तर अशा प्रकारे जेव्हा सिलेबस कॉपी तुम्ही वाचता आणि ती समजून घेता, तेव्हा तुम्हाला एक आयडिया येते की पेपर कशा प्रकारे येणार आहे आणि काय प्रश्न त्यामध्ये पडणार आहेत. तर मी तुम्हाला ही सिलेबस कॉपी प्रॅक्टिकली कशी अप्लाय करायची आणि कसं वाचायची, कशी समजून घ्यायची हे तुम्हाला सांगत आहे. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही की असं असतं. फक्त तुम्हाला सांगतील की हे मी गेस केलेलं आहे, गेस पेपर आहेत. पण ते गेस कसे असतात, काय असतात, तर ते असेच असतात. त्यामध्ये काही वेगळं रॉकेट सायन्स नसतं किंवा आम्ही काही MAHSच्या अंडर करून आम्हाला प्रश्न सांगत नाही असं नसतं. ते सिलेबस कॉपीवरूनच सर्व गेस केलेले असतात. तर तुम्ही स्वतःच जर समजली तर तुम्ही देखील स्वतःचा पेपर काढू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रकृती, त्यानंतर आहार, अग्नी, आहार, पाक, याला 26 मार्कांचं वेटेज आहे. त्यावर सुद्धा सर्व प्रकारचे प्रश्न येणार आहेत, म्हणजे MCQ, SAQ आणि LAQ. त्यानंतर पार्ट बीमध्ये आपण जे बघितलं होतं, तर पार्ट बी हा सर्व म्हणजे जे टॉपिक्स त्याच्या अंडर आहेत, जे सिस्टीम आहेत, त्या सर्वावर MCQ, SAQ आणि LAQ असे 3 प्रकारचे प्रश्न येणार आहेत. तर हा झाला 6F नावाचा टेबल. आता जो लास्टचा टेबल सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे, मी तुम्हाला परत सांगतोय, तुमच्या फर्स्ट इयरच्या कोणत्याही सिलेबस कॉपीमध्ये जे शेवटचा टेबल दिलेला आहे, पेपरची ब्लूप्रिंट दिलेली आहे, ती व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे घ्याच, कारण ती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी. ती जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न समजतील की पेपरमध्ये काय प्रश्न येणार आहेत. तर मागे आपण ज्या टेबलबद्दल बोलत होतो तो हाच टेबल आहे. 6G नावाचा टेबल आहे. क्वेश्चन पेपर ब्लूप्रिंट म्हणून दिलेला आहे. त्यामध्ये पेपर 1 तुम्हाला MCQ देखील NCSMने दिलेले आहेत की आम्ही अशा टॉपिकवर हे MCQ टाकणार आहे. पण आता MCQ कोणी त्या दृष्टीने अभ्यास करत नाही की मी हा टॉपिक यामध्ये मला एक MCQ येणार आहे, मग मी हा टॉपिक वाचतो, असं कोणी करत नाही. त्यासाठी MCQसाठी तुम्हाला सर्व टॉपिक्स नीट वाचावेच लागतात. त्यामुळे इथे MCQला जास्त फायदा होत नाही. परंतु जे SAQ आणि LAQ आहेत तिथे तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप जास्त फायदा होतो पेपरमध्ये. तर तो कसा होतो ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा व्हिडिओ राहिलेला आहे, तो पूर्ण बघा. इथून जर तुम्ही बंद केला तर तुमचं खूप नुकसान होईल. तर आता मेन पॉईंट म्हणजे SAQ. पेपर 1मध्ये कोणते शॉर्ट आन्सर क्वेश्चन येणार आहेत, तर 7 क्वेश्चन हे मस्ट टू नोमध्ये येतात. एक हा डिझायर टू नोचा येतो आणि कोणताही प्रश्न नाईस टू नोवर नसतो, SAQ पण आणि LAQ पण. तर आता इथे दिलेला आहे टॉपिक पार्ट नंबर. तर आता हे तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी मी लेफ्ट साईडला एक चार्ट देतो टॉपिकचा आणि त्याच्यानुसार आपण त्याला कम्पेअर करू, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने इथेच सगळ्या गोष्टी समजतील. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये लेफ्ट साईडला एक चार्ट दिसत असेल, त्याला कम्पेअर करून तुम्हाला हे क्वेश्चन्स काढायचे आहेत. आणि एकदा की ते क्वेश्चन्स काढले की तुम्ही एका कागदावर लिहून काढा, जेणेकरून वारंवार तुम्हाला 2 टेबल म्हणजे साईड बाय साईड बघायची गरज नाही आहे, एकदाच तुमच्याकडे सगळं लिहून असेल. तर बघा, पहिला SAQ तुम्हाला टॉपिक पार्ट A मधला 1 म्हणजे शारीर किंवा A2 म्हणजे बेसिक प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेदा किंवा त्रिदोष, ह्या तिन्हीपैकी एकावर येणार आहे. म्हणजे 8 मार्कांपैकी 5 तिथे गेले, राहिले 3 वर तुम्हाला MCQ विचारतील. त्यानंतर दुसरा SAQ तुम्हाला
4, 5 आणि 6 नंबरवर येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं वात, पित्त, कफ दोष या तिन्हीपैकी एक तुम्हाला SAQला विचारतील. मग आता डायरेक्ट दोष विचारतील किंवा ज्याच्या अंडर जे पॉईंट आहेत ते विचारतील. त्यानंतर तिसरा SAQ तुम्हाला 7व्या किंवा 8व्या टॉपिकवर विचारतील, ते म्हणजे दोष वृद्धिक्षय लक्षणं किंवा क्रियाकाल दोन्हीपैकी एकावर फिक्स येणार. त्यानंतर चौथा SAQ तुम्हाला 9 किंवा 10 नंबरवर म्हणजे प्रकृती किंवा आहारवर येणार. त्यानंतर 11 किंवा 12वर 5वा SAQ आहे, त्यामध्ये अग्नी किंवा आहारपाक असे तुम्हाला टॉपिक स्पेसिफिक दिलेले आहेत. तर तेवढाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ते टॉपिक अभ्यास करत असताना तुम्हाला त्यामध्ये काय SAQ विचारला जाऊ शकतो तर त्याच्यावर जास्त फोकस करायचे. त्यानंतर 6वा SAQ तुम्हाला B1 किंवा B2 म्हणजे होमिओस्टॅसिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमवर एक येणार आहे. त्यानंतर B3 म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीमवर सेपरेट तुम्हाला SAQ आहे, त्यामुळे ती व्यवस्थित करा. त्यानंतर 4 किंवा 5 म्हणजे नर्वस किंवा एंडोक्राईनवर एक SAQ येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन दिलेले आहेत, तर त्यानुसार ते टॉपिक स्टडी करा. त्यानंतर नेक्स्ट आता शेवटचा पॉईंट तो म्हणजे LAQ लॉंग आन्सर क्वेश्चन तुम्हाला 4 असतात, तर ते कोणते कोणते आहेत ते पण बघून घ्या. पहिला LAQ तुम्हाला 4, 5, 6 म्हणजे तेच वात, पित्त, कफ दोषापैकी एका दोषावर फिक्स LAQ येणार आहे. मग आता इथे काय स्किप करायची गरज आहे का? जर आपल्याला माहिती आहे वात, पित्त दोषावर, कफ दोषावर एक LAQ येणार आहे, तर तिन्ही दोष केलं तर तुमचं काही नुकसान थोडी न होणार आहे. तर त्यासाठी 3 दोष व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर 9वा, 10वा, 11वा टॉपिक त्यामध्ये प्रकृती, आहार आणि अग्नी ह्याच्यावर तुम्हाला एक LAQ येणार आहे. तर आता ह्या टॉपिकमध्ये ह्या तिन्हीपैकी कोणत्यामध्ये जास्त मॅटर आहे, कोणता जास्त म्हणजे येऊ शकतो LAQच्या रूपाने, तर ते तुम्ही नोट्स काढत असताना किंवा बुकमध्ये जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. मग त्याला जास्त स्टडी करायचा. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला B मधल्या 1, 2, 3 म्हणजे फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम यावर येणार आहे. आणि चौथा LAQ तुम्हाला नर्वस सिस्टीम किंवा एंडोक्राईन ग्लँड्सवरती येणार आहे. आता मी तुम्हाला सर्व क्लिअर सांगितलेलं आहे की कोणता प्रश्न कशावर येणार आहे. आता तुमचं काय काम आहे की तुम्ही प्रत्येक पॉईंट बघायचा, त्याच्या डिटेलमध्ये जे मस्ट टू नोचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये जाऊन कोणते कोणते पॉईंट्स आहेत, मग कोणते कोणते SAQ LAQला विचारले जाऊ शकतात, कोणत्यामध्ये मॅटर तेवढा लिहिण्यासारखं आहे ते तुम्ही सॉर्ट आउट करायचं आणि व्यवस्थित त्यानुसार स्टडी करा. अशा प्रकारे तुम्हाला सिलेबस कॉपी समजली असेल व ती नीट तुम्ही ऐकली असेल अशी मी अपेक्षा करतो. BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे, इतर टॉपिकचे हँड रिटन नोट्स म्हणा किंवा सिलेबस कॉपी हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत किंवा इम्पॉर्टंट श्लोक असतील तर ते सुद्धा अपलोडेड आहेत. एकदा तुम्ही जाऊन चॅनल चेक करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळे प्लेलिस्ट सापडतील, तिथे तुमच्या BMS फर्स्ट इयरच्या प्लेलिस्ट बघा. व्यवस्थित चॅनलमध्ये काय तुम्हाला गरजेचं असेल ते बघून घ्या आणि इथून पुढे सुद्धा एक्झाम होईपर्यंत तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.